लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कान्हा सगळ्या चाळकऱ्यांना म्हणत असतो की हिने तुझ्यासाठी काय काय केलं आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीव नाही आहे. आणि तो सखीला पण म्हणत असतो की बघ, तू हे सगळं करून काही फायदा झाला नाही. त्यावरती किरण म्हणतो का जाऊ दे ना कान्हा, ही वेळ नाही आहे ती बोलायची. त्यावरती कान्हा म्हणतो का नाही नाही, असं कसं बोललंच पाहिजे ना, यांना कळलंच पाहिजे की हे कुठे चुकत आहेत. आणि त्याच वेळी तिथे परशू असतो. तो परशू म्हणू लागतो काही तुमचा जो ड्रामा आहे ना तो बंद करा आणि मला जे काम आहे ना ते करू द्या, असं म्हणून ना तो इथे कान्हा आणि सखीवरती ओरडत असतो. तेव्हा सखीला पण परशूचा राग येत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की थांबा जरा, तुम्ही ना ती घाई करू नका. त्यावर परशू म्हणतो का आमच्याकडे ना एवढा वेळ नाही आहे, त्यामुळे जे करतो आहे ना ते आम्हाला लवकरात लवकर करू दे. असं म्हणून ना परशू असतो तो कान्हाला सांगत असतो का मी आता चाळीतल्या तर सगळं वाट लावणार आहे. आणि त्याचं असं बोलणं ऐकल्यावरती कान्हाला प्रचंड राग येतो. कान्हा म्हणतो बघूया ना तुम्ही कसे ताईला धक्का लावता. आणि असं म्हणून ना त्या गुंड्यांच्या समोर कान्हा येऊन उभा राहतो. आणि जेव्हा कान्हा उभा राहतो तेव्हा कान्हाच्या साथीला साथ देऊन त्याची बायको म्हणजे मीरा ही सुद्धा उभी राहते आणि म्हणू लागते का आता दाखवा, तुम्ही आमच्या साईला धक्का तरी लावता का, आणि आमच्या साईला काही करू शकत नाही आणि आम्ही ते होऊ देणार नाही. असं कान्हा आणि सखीना ते दोघं मिळून बोलत असतात आणि सांगत असतात का आमच्यात एवढी हिंमत आहे का आम्ही करून दाखवू. तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर आमच्याशी लढा. आम्ही ना एकजूट आहोत आणि आमच्यामध्ये एकत्रपणा आहे. असं दोघं नवरा बायको हातात हात देऊन म्हणत असतात का आता तुमच्यात हिंमत असेल तर आमच्या साईला हात दाखवून दाखवा. तेव्हाच ना सखीच्या हाताला हात ना मावशी लावतात की मी सुद्धा तुझ्यासोबत आहे. आणि आजी जेव्हा लावतात तेव्हा हळूहळू काय होईना चाळकरी सगळेच एकमेकांचे हातात हात घालतात आणि एकत्र येतात आणि एकजुटीने उभे राहतात, जेणेकरून त्यांना कळलं आहे की सखी चुकीची नाही आहे. आणि त्या ना म्हणत असतात का आता सगळ्यांना दाखवून देऊ का आम्ही काय आहे. असं बोलून ना हळूहळू सगळेच चाळकरी आहेत ना ते एकत्र येतात, हातामध्ये हात घालतात आणि उभे राहतात. तेव्हा परशू हे सगळं बघत असतो की कसं सखी सगळ्यांना एकत्र आणलं आहे. तेव्हा परशू आहे तो बाजूला जातो आणि सरकारला कॉल करून म्हणतो की ना मी ठरलेलं काम सगळं तर केलं, पण इथे हळूहळू ना चाळीतले सगळेच जण सखीच्या बाजूने हातात हात घालून उभी राहिली आहेत. आता मी काय करू, मी तर जे ठरवलं होतं ते सगळं केलं. त्यावरती सरकार आहे चिडून म्हणतात की काय करायचं ते कर, ते काय केले आहेत ना तरी त्यांचं काहीही कर. असं म्हटल्यावरती ते गुंड असतात त्यांना तो म्हणतो काही बघा, हे जरी एकत्र आले ना तरी काय करायचं ते करा, पण ही चाळ तर मोडूनच राहणार. असं म्हणून ना ते जे गुंड असतात ते सगळ्यांच्या थोडं थोडं जवळ येत असतात आणि त्यांना ना मारामारी करण्याचा प्रयत्न करतात. थोडीफार तिथे मारामारीसुद्धा होऊ लागते. कान्हा आहे का तो बरोबर त्या गुंड्यांना चांगला चोप देतो आणि त्या गुंडांसोबत चाळकरीसुद्धा त्याची मदत करत असतात आणि त्यांना जसं जमेल तशी ते मारामारीसुद्धा करत असतात. पण कान्हा तर एकदम डेंजरपणे सगळ्या गोष्टीची मारामारी करत असतो. आणि इथे त्याच्याबरोबर सखीसुद्धा मस्तपैकी त्या गुंड्यांपासून चाळीचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तिला असं झगडताना आणि लढताना बघितल्यावर चाळीतल्या लोकांमध्ये अजूनच हिंमत येते. त्या बायकासुद्धा त्या गुंडांना मारण्यासाठी तयार झालेले असतात. त्यांना ते जे हातात भेटेल त्याच्याने ठेचून काढत असतात आणि मारत असतात, म्हणत असतात आमच्या चाळीच्या नादी लागू नका, आमची चाळ ही फक्त आमची आहे. असं म्हणून ना ते आरडाओरडा करत असतात. आणि तेव्हा सखी म्हणत असते का ह्यांना ना आपण सोडायचं नाही, जे काय आहे ना ते करूनच दाखवायचं. आणि तेव्हा वेळ ते परशू म्हणतो की असं काही करू नका, आम्हाला ना शांतपणे आमचं काम करू द्या. आम्ही केलं नाही तर आमचं काही खरं नाही, आम्हाला जे ठरलेलं आहे ना ते काम करू द्या. पण चाळकरी असतात का ते ना काहीही करू देत नसतात, ते फक्त आणि फक्त मारामारी करतात. तिथे ना अचानकपणे तेव्हा एक ना वकील येतो आणि वकील म्हणतो का इथे चाळीला काहीच होणार नाही आहे आणि चाळ तुटू शकत नाही, कारण का कोर्टाची त्याची स्टे ऑर्डरच आहे. असं बोलल्यावर परशूला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्याच्याबरोबर कानालासुद्धा बसू लागतो. तेव्हा परशू म्हणतो तुला काय समजत आहे, तू काय बोलतो तरी आहेस का, हे पेपर बघ. त्यावरती इथे तो वकील आलेला असतो तो म्हणतो का माझ्याकडे कोर्टाची स्टे ऑर्डर आहे, त्यामुळे ना इथे कोणालाही काही करू शकत नाही आणि तुम्हाला जर काही केलं तर तुम्हाला उत्तर कोर्टात जाऊन द्यावं लागेल आणि मग केस लढत बसावं लागेल. त्यामुळे मला इथे काही प्रश्न विचारू नका, ह्याच्यावर लिहिलं आहे ते शांतपणे वाचा.
असं म्हणून ना तो वकील तिथे आलेला असतो. आणि त्याच्यानंतर सखी काहीही बोलत नाही. पण परशू मात्र भडकलेला असतो. परशू म्हणतो का हे ना तुम्ही खूप चुकीचं केलेलं आहे. हे असं स्टे ऑर्डर येऊन काय मिळणार आहे. त्यावरती तो वकील म्हणतो का तुम्हाला जर ह्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असेल आणि तुम्हाला जर आमच्या स्टे ऑर्डरच्या विरोधात जायचं असेल तर जाऊ शकता. ह्याची ना तुम्हाला शिक्षा होईल आणि मग तो कारवाईस तुम्ही भोगायला तयार राहा. असं म्हणून तो वकील आहे ना तो परशूला धमकी देत असतो. आणि त्या परशूचं असं वागणं बघून सगळ्यांना समजलं असतं का आता आपली चाळ जाणार नाही आहे. कारण का परशूलाच कळालेलं असतं की आता चाळ जाऊ शकत नाही. आणि वकीलचं असं बोलणं ऐकल्यावर साईतल्या सगळ्यांना बरं वाटत असतं की झालं आता आपली चाळ जाणार नाही. तेव्हा आहे ना तिथे सगळं काही होत असतं आणि त्याच्यानंतर सगळं काही वाचल्यानंतर तिथे जे गुंड असतात ना ते सुद्धा म्हणू लागतात का आम्हीसुद्धा ना आता इथे थांबणार नाही, आम्ही पण जातो. त्याच्या आधी सखी म्हणते का थांबा, मला ना बघू दे की काय चाललं आहे. म्हणून ना ती जी स्टे ऑर्डर आलेली असते ना ती बघण्यासाठी घेते आणि त्याच्यामध्ये ना लिहिलेलं असतं की ह्या जाळीला कोणी धक्का लावू शकत नाही आणि ही त्याच्यावरती स्टे ऑर्डर आहे. त्यावरती इथे गुंड निघालेले असतात. तेव्हा परशू म्हणतो का तुम्ही ना जाऊ नका, नाही तर तुम्हाला सरकार ठेवणार नाही. त्यावर ते गुंड म्हणतात का पण आम्हाला कचेरीच्या केसेसमध्ये पडायचं नाही आहे, आम्हाला त्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहायचं आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला फोर्स करू नका. असं म्हणून ती गुंड आहेत ना ते तिकडून निघून जातात. आणि काना म्हणतो हे सगळं अचानक कसं काय घडलं आणि काय झालं आहे. असं म्हणून ना तो म्हणत असतो. तेव्हा त्याला मी सखी असते ना ती म्हणते का हे घे बघ, ह्याच्यामध्ये ना सगळं लिहिलेलं आहे. असं म्हणून ना ती खूप खुश होत असते. ती म्हणत असते की आता आपल्या चाळीला काहीच होणार नाही, कोणीही आपल्या चाळीला धक्का लावू शकत नाही. असं बोलल्यावरती इथे चाळीतले सगळेजण खूप खुश होऊ लागतात की वा, आता झालं, आपली चाळ ही आपलीच राहणार आहे. आणि ती विचार करत असते की ही स्टे ऑर्डर पाठवली जरी कोणी असेल, ती वकील अचानक आले तरी कसे काय, ते आहेत तरी कोण, असं म्हणून विचार करत असते. तेव्हा कानासुद्धा म्हणतो की हां, ते वकील आहेत तरी कोण. आणि ते म्हणून ना ते दोघंसुद्धा त्या वकिलाला शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि इकडे सरकाराच्या घरी जेव्हा परशू सरकारला खबर देतो की असं असं झालं आहे की तो वकील आला आणि त्याने स्टे ऑर्डर दिली, त्याच्यामुळे हे सगळं थांबलेलं आहे. त्यावर इथे सरकार मात्र प्रचंड चिडलेली असते. ती तिच्या हातातले पेपर वगैरे ना सगळे खाली फेकून देते आणि ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते. त्यावर परशू आहे का तो समजावतो का आपण सगळं ठरलेल्याप्रमाणे केलं होतं, तो वकील तिथे मध्ये आला तर आपण काय करणार आहे. त्यावर सरकार म्हणते का प्रत्येक वेळी माझा प्लॅन हा फसतो, प्रत्येक वेळी सगळं काही फसून जातं. मी किती वेळा ठरवलं होतं सगळं काही करण्याचं पण ते झालं नाही. ती सखी माझ्या हातची निघून जाते. त्यावर परशू असतो तो ना खूप घाबरलेला असतो. कारण का सरकार असते तो सगळा राग आहे ना तो परशूवर काढत असते. म्हणजे ती परशूला ना मारत असते आणि ना ती म्हणत असते का प्रत्येक वेळी माझ्या हातनं जान जातो. ती इतक्या वेळा आली पण तरी पण तिने प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केल्या नाही. आणि आता हे एवढं सगळं करून पण काही फायदा झाला नाही. ती स्टे ऑर्डर आणली कोणी आणि ती स्टे ऑर्डर येऊच कशी शकते. असं म्हणून ना तिला ना खूप मोठा राग आलेला असतो. कारण का ती ते चॅलेंज आहे ना आता ते हरलेलं असतं आणि सखी ते चॅलेंज जिंकलेलं असतं. त्यावरती सरकारचा खूप मोठा मनस्ताप होत असतो आणि तिची ना खूप चिडचिड होत असते. तरी पण ती ना परशूवरती खूप भडकलेली असते आणि परशू मात्र सगळं काही शांतपणे ऐकत असतो. परशूला एवढा त्रास देऊनसुद्धा परशू लाचटपणे तिची सेवा करणं काही सोडत नसतो. तो तिच्या मागे मागे करतच असतो आणि तिच्यासोबत तो उभाच असतो. त्यानंतर इथे सरकार म्हणते तू निघ इथनं, मला ना तुझ्याशी काही बोलायचं नाही. आणि जेव्हा कान्हा त्याच्या घरी जातो तेव्हा त्याला माई म्हणतात तुला थोडी तरी अक्कल आहे का रे, की तू काय केलं. आज जर मी तिथे स्टे ऑर्डर पाठवली नसती तर आमच्या किर्लोस्कर घराण्याचा दिवा तिथे विझला असता, मग आम्ही काय करणार होतो. त्यावर ती म्हणू लागते का मी पाठवलं म्हणून आज तू इथे जवळ आहेस. त्यावरती कान्हा म्हणतो का हो ग माई, बरोबर आहे. त्यावरती ती माई म्हणू लागते की हे बघ, तुला जे काम दिलं आहे ना ते तू कर. आता ना या बाकी सगळ्याच्या दुनियादारीमध्ये पडू नको. तू काही समाजसेवक आहेस का, नाही ना. त्यामुळे जे तुला करायला सांगितलं आहे ना ते कर. आणि आता तू सरकारच्या घरी कधी जाणार आहे, आपला पुढचा प्लॅन कधी करायचा आहे. त्यामुळे कान्हा म्हणतो का आता सखी हे चॅलेंज जिंकलं आहे, त्यामुळे आता मी लवकरच त्यांच्या घरी जाणार आहे आणि ठरलेल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करणार आहे. त्यावरती इथे माई म्हणू लागतात की हां, बरोबर आहे.
तुला ठरलेल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही करायची आहे. तुला डगमगायचं नाही आहे. आणि एवढं लक्षात ठेव, तुझा जीव हा कवडी मोलाचा नाही आहे. तुझा जीव हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुझ्यासाठी आणि आमच्या दोघींसाठी सुद्धा तू तितकाच महत्त्वाचा आहेस. तू आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस. तुझं जगणं आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. असं म्हणून ना माई असतात, ती त्याच्या जीवाची महत्त्व त्याला सांगत असतात आणि त्याला म्हणत असतात, तुझ्या जीवाला तू जप. जेवढा तुझ्यासाठी तो प्रिय आहे तेवढाच तो आमच्यासाठीही प्रिय आहे आणि तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. असं म्हणून ना माई त्याला स्ट्रिक्टली वॉर्निंग देत असतात की तू तुझ्या तब्येतीची आणि तुझी स्वतःची काळजी घे आणि एकटा लढ. आणि इकडे घरी मात्र सगळं काही ना सजावट वगैरे चालू असते. इथे छानपैकी ना सगळं काही तयार झालं असतं. ते सखी म्हणते की काय झालं, एवढं छान तयारी वगैरे कशासाठी केली आहे. त्यावरती इथे माई म्हणतात का हे सगळं ना तुझ्यासाठी केलेलं आहे, म्हणून ना ही तुझ्यासाठी सजावट वगैरे आणली आहे. असं बोलल्यावरती सखी म्हणते का पण काय झालं, एवढी सगळी सजावट कशाला, चाळ तर आपली वाचणारच होती, त्याच्यामध्ये एवढा विषय काय आहे. त्यावरती त्या काकू म्हणतात का गं, चाळ वाचणारच होती पण आज तुझा चाळीतला शेवटचा दिवस आहे ना, उद्यापासून तू चाळीत नसणार आहेस ना, त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी हा असा छान असा बेत केला आहे. असं म्हणून ना तिला सांगतात की तुम्ही ना बसून घ्या. त्यावर सखी म्हणते की हो बसते. तेव्हा ते कानाला विचारतात आणि सखी म्हणते का काना असेल इथेच. आणि तेव्हा ना अचानकपणे काना येतो आणि काना म्हणतो माझी आठवण काढली आणि मी आलो नाही, असं होणारच नाही. तेव्हा माई म्हणतात का चला दोघांनी आता जोडीने बसा आणि छानपैकी सगळ्या काही गोष्टी करून घ्या आणि चाळीला तुम्ही धक्का लावू दिलं नाही त्याबद्दल आभार. असं म्हणून ना ते तिचे सखीचे कौतुक करत असतात आणि तिथे काका पण तिचे कौतुक करत असतात, म्हणत असतात तुझ्यामुळे आज ना आपली चाळ वाचली. तेव्हा ती म्हणते का कोणीतरी स्टे ऑर्डर पाठवली त्याच्यामुळे सगळं काही गोष्टी कळल्या आहेत. आणि त्याच्यानंतर काना आहे का तो बोलू लागतो की हो बरोबर आहे. तेव्हा त्या चाळीतल्या बायका आहेत ना त्या म्हणू लागतात का आम्ही तुला खूप वाईट वाईट बोललो, हे आम्ही असं बोलायला नको पाहिजे होतं, आमच्याकडून ना खूप मोठ्या चुका झाल्या. असं म्हणून ना तिचं ना ते म्हणणं व्यक्त करत असतात. आणि सखीची मैत्रीण असते ना ती सुद्धा म्हणू लागते का मी तर आपल्या मैत्रीवरच शंका केली, मी तर तू आपल्या मैत्रिणीलाच नावं ठेवली, त्याबद्दल ना खूप खूप सॉरी. असं बोलून ना सगळ्या त्या बायका असतात ना ज्यांनी ज्यांनी तिला वाईट बोललेलं असतं ना त्या सगळ्याच जणी तिची एक एक करून आहे ना माफी मागू लागतात. तिला म्हणतात आम्हाला माफ कर. आणि त्यावरती दाभाडे मावशीसुद्धा म्हणतात हात जोडून की ना मला माफ कर. आणि असं बोलल्यावरती काना मात्र त्यांना बोलू लागतो की तुम्ही माफी मागू नका, खरं तर मी तुम्हाला माफी मागायला पाहिजे, कारण का मी तुम्हाला अशी बोललो की ह्या सगळ्या गोष्टी बोललो की तुम्ही सखीला असं केलं तसं केलं, ते खरं तर माझं चुकलं, मी असं बोलायला नको होतं, पण काय करणार त्यावेळी सिच्युएशनच अशी होती, त्यामुळे हे सगळं बोलणं मला गरजेचं ठरलं. असं बोलून तो त्याचं म्हणणं आहे ना ते मांडत असतो. तेव्हा त्याला मावशी म्हणतात का असं काही नाही रे, तेव्हा ना वेळच तशी होती, त्यामुळे तू तसं बोललास. असं बोलून ना ते मस्तपैकी हास्य विनोद करत असतात. तेव्हा काना म्हणतो का मला ना छान असा मसाले भाताचा वास येत आहे, आज काय मसाले भाताचा बेत आहे का. त्यावरती सगळेजण ना हसतात आणि म्हणतात का हो हो. त्याच्यानंतर ना त्या दोघांना छानपैकी बसायला सांगतात आणि त्यांना ना छान त्यांचं औक्षण करतात. छान त्यांचं मस्त त्यांच्या डोक्यावरती फुलं वगैरे टाकून छान त्यांची अशी आरती करून त्यांना बरं वाटेल असं करत असतात. आणि खरंच त्या दोघांनासुद्धा ना ते चाळीतले जे काही करत असतात ते सगळंच आवडत असतं, कारण का सखीचं चाळीतल्यांवरती खूप प्रेम असतं, तिचं पैसे वगैरे असं याच्यामध्ये काही लक्ष नसतं. तेव्हा ना माई आहेत ना तिच्या हातावरती तिच्या बाबांनी दिलेली अंगठी आहे ना ती ठेवतात आणि म्हणतात ही घे, तुझ्या बाबांनी दिलेली अंगठी आहे ना मी तुम्हाला परत केली. असं बोलल्यावरती इथे सखीला खूप वाईट वाटतं. तेव्हा दाभाडे मावशी म्हणतात का तुझ्या बाबांची आठवण होती ना, ती तू माझ्या ऑपरेशनसाठी हे केलेलीस ना, ही बघ ही घे तुला परत मिळवून दिलेली आहे, तुझं कोणत्याच बाबतीत नुकसान होणार नाही. असं बोलून ना तिला ते देत असतात आणि तिची अंगठी भेटल्यावरती सखीला आनंद होत असतो, कारण का तिच्या बाबांनी दिलेली असते ना त्यामुळे. त्यावर काना पण म्हणू लागतो की हो बरोबर आहे तुमचं, तुम्ही ना खूप चांगले आहात, पण हे सगळं करायची खरंच काही गरज नव्हती. असं म्हणून ना कान्हा आणि सखी दोघंही दाभाडे मावशींना बोलत असतात का जाऊ दे, गेली होती तर जाऊ दे, असं काही नाही, गरज लागली म्हणूनच घेतली होती. आणि त्यावरती ना सखीला तिच्या बाबांची खूप आठवण येऊ लागते. तेव्हा माई म्हणतात की
ते कसं आहे हे सगळं ना कानाला आठवत असतं, की आपल्या माईने आपल्याला काय काय सांगितलं आहे, की आपल्याला काय काय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर दाभाडे मावशी म्हणू लागतात, की हो आता तुम्ही ना जेवून घ्या. आणि म्हणून ना त्यांना जेवायचं ताट आणायला सांगतात त्या सगळ्याजणींना. आणि तेव्हा माईचं ते बोलणं ऐकून म्हणजेच त्याला कानाला सगळं काही आठवत असतं, की आपली माई काय बोलली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे. आणि तेव्हा ना तो दाभाडे मावशींना बोलतो, की आज आमचा लास्टचा दिवस आहे. असं म्हणून ना तो इथे सखीला सांगतो, की तू ना ती अंगठी आहे ना ती घाल. आणि त्यावरती दाभाडे मावशीसुद्धा बघत असतात, की कशी ही अंगठी घालत आहे. आणि राहून राहून काना होईना ना इथे कानाला माई बोलतात ते आठवत असतं. आणि इथे सखी म्हणत असते, की तुमच्यामुळे आज मला माझी अंगठी भेटली, थँक्यू. त्यावर माई म्हणतात, की हे तर आमचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यानंतर सखी म्हणत असते, का पण तो वकील कोण होता काय माहिती, की ज्याने स्टे ऑर्डर आणली होती ना त्याच्याबद्दल काही कल्पनाच नाही. असं म्हणून ना ती विचार करत असते. आणि तेव्हाच ना कानाला आठवतं, की अरे ही स्टे ऑर्डर तर किरणने तिकडं घरी सांगितलं आपल्या माईला, म्हणून माईने आणली होती. तेव्हा किरण आहे ना टाळटाळ करतो, की जाऊ दे ना आता, झालं ते झालं, आपली चाळ तर वाचली ना, ते महत्त्वाचं आहे. आपल्याला चाळीत तर राहायला भेटणार आहे ना, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. आणि किरणला सगळ्या काही गोष्टी माहीत असतात, की कसं काय स्टे ऑर्डर आलेली आहे. आणि ही सगळी स्टे ऑर्डर माईंनीच आणली असते हे कानाला आणि किरणला या दोघांना पण माहीत असतात. त्याच्यानंतर त्याच्यातले काकू असतात ना, त्या म्हणतात, हे घे 21,000 रुपये. असं म्हटल्यावर सखी म्हणते, की कशासाठी. त्यावर त्या काकू म्हणतात, अगं तू आमच्या पोरांना एवढं शिकवलंस ना, त्याची शिकवणूक म्हणून. त्यावर ती म्हणते, का नाही नाही, मला नको आहे, मला पैशाची काही गरज नाही आहे आणि मी कशाला तुमच्याकडून पैसे घेऊ, मी काही पैशासाठी या सगळ्या गोष्टी करत नव्हती. असं म्हणून ना ती नाही म्हणते. त्यावर तिला दाभाडे मावशीसुद्धा म्हणू लागतात, का अगं घे ना, ते तुला प्रेमाने देत आहेत. पण इथे सखी नाही म्हणते, का नको, मला मला पैसे नको आहेत, मी पैशासाठी या गोष्टी केल्या नाहीत, माझं प्रेम होतं म्हणून केलं. त्यावर तिथे काकासुद्धा म्हणू लागतात, की अगं हे खूप मायने देत आहे, आम्ही जर बाहेर टाकलं असतं तर आम्हाला पैसे देणं गरजेचंच होतं ना, पण आता बाहेर नाही तर तुझ्याकडे टाकलं आहे तर पैसे देणं तेवढं पडतंच ना. त्यावर काना म्हणतो, का घ्या ते पैसे, तुमच्या प्रेमाखातर दिले आहेत. असं म्हणून ना ती ते पैसे घेते. आणि त्याच्यानंतर ना दाभाडे मावशीने सांगितल्याप्रमाणे ते जेवण आहे ना ते सगळेजणं त्यांच्यासमोर ठेवतात आणि म्हणतात, की चला करा सुरुवात तुम्ही आता, मस्तपैकी छान जेवा पोटभर आणि आमची आठवण काढा. असं म्हणून ना त्या दोघांना सांगत असतात जेवायला. तेव्हा सखीला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं, की आज आपला शेवटचा दिवस आहे आणि आता उद्यापासून आपण इथे नसणार आहे. ह्याची ना तिला खूप खंत वाटत असते आणि ती ना खूप स्वतःला वाईट वाटून घेत असते. आणि ती नंतर म्हणत असते, की आता आपल्याला नंतर घरी जायचं आहे, आपण इथे थांबू शकणार नाही. असं म्हणून ना सखी कानाला सांगत असते. आणि त्यावरती इथे काका म्हणत असतात, की चला चला छानपैकी ना एक उखाणा घ्या. असं म्हटल्यावर सखी छान असा मस्त उखाणा घेत असते. आणि तिचा जो उखाणा असतो ना तो सगळा झालेल्या प्रसंगावर असतो. आणि त्याच्यानंतर सखीचा उखाणा झाल्यानंतर इथे कानाची वेळ येते. कान्हा पण एकदम प्रेमाने एकदम त्याच्या स्टाईलमध्येच उखाणा घेतो. जसं की एखादा कान्हा कसा नटखट राधाकृष्णाला कसा छेडत असतो, तशाप्रमाणे ना हा कान्हा सखीसाठी छान उखाणा घेतो. आणि त्यांचा असा उखाणा ऐकल्यावर काका आणि सरकारातल्या सगळ्या लोकांना ना आनंद होतो आणि म्हणतो, की ही जोडी ना तर एकदम भारी आहे, दोघांना पण ना शोभेल अशीच आहे. असं म्हणून ना त्या दोघांचंही कौतुक ना ते सगळेजण करत असतात आणि त्यांचे आभार मानत असतात. आणि त्यांचं हास्यविनोद करून जेवण चाललं असतं. आणि इकडे सरकारच्या घरी जेवायला बसलेले असतात. तेव्हा इथे सगळ्यांचा विषय चालला असतो. आणि त्यावर मीनाक्षी म्हणत असते, की आत्ता सखीचा मला कॉल आला होता, ती म्हणत होती का मी आता घरी येणार आहे, कारण का ती चॅलेंज जिंकली आहे ना. असं बोलल्यावरती इथे सगळ्यांनाच आनंद होत असतो. आणि त्यावरती गौतम म्हणत असतो, की वा आता फायनली माझी बबडी घरी येणार आहे. असं म्हणून ना तो त्याचा आनंद व्यक्त करत असतो. आणि ना त्यांना असं खुश पाहिल्यावर सरकारला मात्र राग येत असतो. सरकार म्हणत असतात, की माझा हार झाली आहे हे बघून तुम्हाला प्रचंड आनंद होत आहेत का, पण लक्षात ठेवा मी अजून हारलेली नाही आहे. मी काल पण सरकार होती, आज पण सरकार आहे आणि मी पुढे पण सरकार राहणार आहे, हे ना एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून ना ती गौतम आणि मीनाक्षीला ना दोन रागाचे शब्द सुनवत असते आणि म्हणत असते, सखीला फक्त येऊ द्या, आता आल्यावरती आपण सगळ्या काही गोष्टी बघू. असं म्हणून ना
ती तिचा राग आहे ना तो व्यक्त करत असते आणि म्हणत असते का मी सरकार आहे, माझ्या नादी लागायचं नाही आणि मी पूर्णपणे आता हारलेली नाही आहे, अजून गेम बाकी आहे असं म्हणून ना ती तिचं म्हणणं आहे ना ती सगळ्यांसमोर मांडत असते. आणि गौतम मात्र विचार